कोल्हापूरचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला रात्री खूप उशीर झाला होता आणि पाऊस पण चालू झालेला. सो आम्ही रात्रीचा प्रवास न करता आम्ही कराडला परत गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फ्रेश झालो आणि आम्ही चाललोय आता पालीच्या खंडोबाला. सो सकाळी लवकर उठून गेलो त्याच्यामुळे तिथे गर्दी वगैरे काहीच नव्हती. आम्ही खण, नारळ आणि भंडारा घेतला आणि आम्ही चाललोय दर्शनाला. सो पालीच्या खंडोबाला जायचं म्हणजे हे आमचं कुलदैवत आहे, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतो आणि देवासाठी प्रसादही घेतला. सकाळचं वातावरण होतं आणि गर्दी अजिबात नव्हती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. तिकडे गेल्यानंतर शौर्याला पूर्णपणे सगळ्या समजवत होतो की इथे इथे असा भंडारा टाकायचा, हे पण देव आहे. कारण त्यालाही माहिती पाहिजे की आपलं आपलं कुलदैवत काय आहे वगैरे. सो त्याच्यामुळे आम्ही खूप उत्साहाने त्याला सगळं मंदिर वगैरे फिरवत होतो. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं, ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर आम्ही प्रदक्षिणाही घातल्या. ऊन होतं थोडंसं, त्याच्यामुळे त्याचे पाय भाजत होते, पण त्यालाही खूप छान असं वाटत होतं आणि तोही एन्जॉय करत होता. आणि देवदर्शन केल्याबद्दल त्याला म्हणजे देवदर्शन त्याला खूप असं आवडतं, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी खूप उत्साहाने देवदर्शन आणि मेन म्हणजे आम्ही पालीला येतोच. सो तिथे गेल्यावरती एक असं एकदम शांत असं भक्तिमय एवढं छान वातावरण होतं. दर्शनानंतर मंदिरामध्ये आम्ही थोडा वेळ घालवला, कारण तिथे खूप असं शांत असं वातावरण होतं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. पण आम्हाला निघायचं होतं कारण आमचा पुढचा प्रवास होता कोल्हापूरचा. सो त्याच्यामुळे आम्हाला तिथे थोडं 10-15 मिनिटं बसलो आणि लगेच निघालो कोल्हापूरला. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही गेले आहात का पालीच्या खंडोबाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.